आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्या हे आपले त्रयोपस्तंभ आहेत. म्हणजे याच्यावरती आपलं आयुष्य, आरोग्य निर्भर राहतं. आहाराबद्दल खूप आहे बोलायला, तसंच निद्रेबद्दल देखील आहे. निद्रा म्हणजे काय माहितीये? झोप काय? झोप ही प्रिय असावी. पडलं की लहान बाळासारखं झोप लागली पाहिजे. तुम्हाला झोप लागत असेल तर तुम्ही सर्वात सुखी आणि श्रीमंत व्यक्ती आहात. आपलं पोषण असेल सगळंच, शरीराचं, मनाचं. आणि दुसरं बल जे आहे, आपण म्हणतो ना एनर्जी लॉस होते, असं होत असताना या इंद्रियांना रेस्ट देणारा पिरियड हक्काचा कुठला माहितीये? झोप. आता याच्यासाठी ॲडिशनल मी सांगते, तुम्हाला जर झोप लागत नसेल, आमच्याकडे 10 वर्ष 20 वर्ष झोपेच्या गोळ्या खाणारे रुग्ण आहेत आणि एक वेळ अशी येते की ह्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. त्यामुळे मनाचा थकवा घालवायला निद्रा फार आवश्यक आहे. तुम्ही दररोज झोपताना तळपायांना तूप लावणं, त्याच्यानंतर मसल रिलॅक्सेशन करणं, प्राणायामामधला भ्रामरी प्राणायाम केलं, कर्णपुरण ही जी कानाची पाळी आहे ना, याला जरी तुपाचा तेलाचा हलका मसाज केला तरी तुम्हाला छान झोप लागू शकते. तुमच्या आवडीचं संगीत तुम्ही ऐकू शकता. आणि याही उपर खरंच सिव्हिअर प्रॉब्लेम असेल तर वैद्यांना भेटा. शिरोधारेसारखे, नेत्रतर्पणासारखे अन्य अनेक हे आहेत चिकित्सा, याचा लाभ घ्या आणि झोपेचं सुख अनुभवा.